इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज को गणेश विसर्जन के चलते जलगांव शहर में जलगांव जिला अधिकारी आयुष प्रसाद, जलगांव पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जलगांव महानगर पालिका आयुक्त, तालुका तहसीलदार ने गणेश विसर्जन के रूट का मुआयना किया। सभी अधिकारियों ने जलगांव के विभिन्न चौराहे से होते हुए मेहरून तालाब की ओर रवाना हुए। मेहरून तालाब पर गणेश विसर्जन की तैयारियों का भी मुआयना किया। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। मार्गाची पाहणी केली आपण, काय सांगा? जळगाव शहराचा जो गणेश विसर्जन मार्ग आहे ते सुमारे 5.5 किलोमीटरचा आहे। या पूर्ण मार्गाची पाहणी आज पोलीस अधीक्षक महोदय असेल, शिवाजी महाराजांच्या जो पुतळ्यांच्या समोर जो पंजाबराव देशमुख साहेबांचा जो पुतळा वहाँ से आपण सुरुवात केली आणि तिथून आपण पाया जाताना टावर चौक असेल तिथून आपण पूर्ण पाहणी करताना आपण पुढे गेलो। प्रत्येक ठिकाणी काय नियोजन राहणार आहे, कुठे मंडप आपण उभा करणार आहे, सुरक्षाच्या दृष्टिकोनातून काय करणार आहे, स्वच्छता, शौचालय व इतर गोष्टीबद्दल आपण काय नियोजन करणार आहे, मनपाला कुठे खड्डा भरायचा आहे आणि त्याबरोबर कुठे आपल्याला हे जो तार आहे ते सगळे व्यवस्थित करायचे MSCBला। या सगळ्या गोष्टीची आज पाहणी आदरणीय पोलीस अधीक्षक महोदय असतील, अपर पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि आपले तालुक्याचे तहसीलदार, मी माझे सगळे सहकारी इंजिनिअरिंग कार्डरचे सगळे अधिकारी, सिटी इंजिनियर, MSCBचे लोक, आपण सगळे लोकांनी पाहणी केली। त्याच्यामध्ये सुमारे 20-22 आयटम्स आहे जो आपल्याला आता करायचे आहे, त्याबद्दल आपण नोंद घेतलेली आहे। बॅरिकेडिंग कुठे लावायचे आहे ते सगळे गोष्टीची नोंद घेतलेली आहे। मागच्या वर्षाची तुलनेने यावर्षी कसा आपण सुधार करू शकतो त्याबद्दल आपण लक्ष दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही। वेळेवर आपले गणपतीचे विसर्जन व्यवस्थितपणे आणि वेळेवर पूर्ण होणार आणि कुठल्याही प्रकारची अडचण, वाद वगैरे निर्माण होणार नाही। या सगळ्या गोष्टीची गणपती महामंडळ बरोबर आपण नियोजन केलेलं आहे आणि मी जळगावचे सगळे नागरिकांना विनंती करतो की ज्या पद्धतीमध्ये आतापर्यंत आपण आचारसंहिता करून व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीमध्ये आपण गणपतीचे विसर्जन करत राहिले, तसंच यावर्षी पण आपण करावा ही माझी विनंती आहे आणि सगळे मंडळांच्या चांगलं सहकार्य आणि प्रशासनातर्फे आपण पूर्ण हातबल त्याला देणार आहे ही मला आपल्याला आश्वासन आहे।